आपकी अदालतमध्ये सीनियर लीडर गुलाम नबी आझाद यांच्यावर आरोप आहे की यांच्या कथनात विरोधाभास आहे. आझाद साहेब, तुमचं पुस्तक मी पाहिलं. जसं तुम्ही म्हणता ना, की जे लोक आहेत ती मेहनत नाही करत, राहुलजी एवढी मेहनत नाही करत, ते गावात नाही जात, जर गेले असते तर चांगलं असतं. परंतु तुम्हीच तर नेहरू गांधीच्या परिवारातील सदस्यांना घरून आणून इलेक्शन लढायला सांगत होतात. तुम्ही तुमच्या पुस्तकात उल्लेख केला आहे, की 1999 मे मध्ये सोनिया गांधींना काँग्रेस अध्यक्ष बनण्याची इच्छा नव्हती. 6 महिने वाट बघायची इच्छा होती. तुम्हीच परसुएड करून बोलावलंत. प्रत्येक परिस्थितीमध्ये कोणा ना कोणाचा उपयोग होत असतो आणि प्रत्येक माणसाचा प्रत्येक स्थितीत उपयोग होत नसतो. जसं वास्तवामध्ये की सर्वात आधी सोनिया गांधीला सर्वात आधी राहुल गांधी, राजीव गांधी आणि इंदिरा गांधींविषयी आमची चर्चा झाली होती. त्यांना राजनीतीत आणण्याची हा कोइन्सिडन्स आहे की त्यांच्या मिसेसलाही आणण्याचं आमच्याच वेळी सुरू झालं. कारण केसरीजींच्या काळात जेव्हा 98चं इलेक्शन झालं, तेव्हा मी यांना म्हटलं, की कॅम्पेनसाठी केसरीजी तर बिचारे कॅम्पेनवाले नव्हते. मी ऐकलं, की तुम्ही कॅम्पेनच करून दिले नाहीत त्यांना नाही, 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 नाही. आणि असं नाही. त्याच आणि मी इलेक्शनमध्ये सोनियाजींना प्रोजेक्ट केलंत. नाही. ते चेअरमॅन होते कॅम्पेन कमिटीच्या. मी कन्व्हेयर होतो आणि चेअरमॅन बाय व्हर्च्यू प्रेसिडेंट होते. परंतु बिचारे साधारण. ते स्पीकरही चांगले नव्हते आणि कुठे जातही नव्हते जास्त, ओल्ड होते. तर मी त्यांना म्हटलं, की जर सोनियाजींकडनं प्रचार करवला, तर काय चुकीचं आहे त्या? तर म्हटलं, "हां, मला तर तेवढं चांगल्या प्रकारे माहीत नाही. तुम्हाला माहिती आहे का? बनवा." मी गेलो. 1-2 दिवसात काम झालं. त्यांनी प्रचार केला. त्यांच्या डिटेल्ससाठी बुक वाचावी लागेल. काही महिन्यानंतरच आम्ही हरलो. 98चं इलेक्शन वाईट तऱ्हेने हरून गेलो. अ, आम्हाला वाटलं की आता लीडर त्याचं कारणही होतं. आमचे खूप सारे लीडरची अध्यक्ष बनण्याची इच्छा होती. तर आम्हाला वाटलं की आता सक्सेशनसाठी मुघलांसारखं युद्ध होईल. तर भल्यासाठी या युद्धाला रोखण्यासाठी म्हटलं की भाई सोनिया गांधीला आणा. तर तिला जे दोघं मनवायला गेले होते त्यांनी सांगितलं ते ऐकत नाहीये. तर म्हटलं का ऐकत नाहीये? या म्हणत आहे की 6 महिन्यांचा टाईम हवा आहे. तर मी म्हटलं ठीक आहे मी आता निर्णय घेतो. तर मी मॅडमना विचारलं, की तुमची यायची इच्छा आहे? म्हटलं मला 6 महिन्यांचा टाईम द्या. मी म्हटलं मी एक प्रश्न विचारणार तुम्हाला. त्याचं उत्तर द्या तुम्ही. तुमची राजनीतीमध्ये येण्याची इच्छा आहे की नाही इच्छा आहे? त्यांनी म्हटलं सोनिया गांधींनी म्हटलं, "हो, यायची इच्छा आहे, परंतु 6 महिन्यानंतर." मी म्हटलं, "सॉरी, राजनीती असते नाऊ ऑर नेव्हर. आम्हाला आज प्रेसिडेंटची आवश्यकता आहे. आमच्याकडे आज व्हॅक्यूम आहे. त्या व्हॅक्यूमला फिल करायचं आहे. आमच्यात भांडण आहे. आम्हाला आजच निवडायचा आहे प्रेसिडेंट. आम्ही विना प्रेसिडेंट 6 महिने तर नाही राहू शकत. तर एकतर तुम्ही आज प्रेसिडेंट बनणार वा कधीही नाही बनणार." तर मिसेस गांधींनी एकदम म्हटलं, की "चला बनते मी." मी म्हटलं, "बना." तर बनल्या. तर त्याची एक्सेप्टॅबिलिटी झाली. मला पश्चाताप तुम्ही नाही हे होत नाही आहे. सांगत आहे, की सोनियाजींना बनवण्यासाठी सीताराम केसरींना खोलीत बंद केलं गेलं. नाही, नाही. ते सर्व नंतर खोटं त्यांना आहे. नाही, नाही. खेचून नाही, बाहेर नाही. काढलं नाही, नाही. होतं. नाही, नाही. हे बकवास आहे. धिस इज ऑल बकवास. हे नॉनसेन्स आहे. सगळं बकवास आहे. ते घरी निघून गेले होते. स्वतःच्या घरी निघून गेले होते व्यवस्थित आणि सोबत सोबत वर्किंग कमिटीची 2 लोकं गेली तुम्ही होती पुस्तकात उल्लेख त्यांच्याबरोबर. केला आहे बेल्लरीचा, जिथून तुम्ही घेऊन गेले होते सोनियाजींना निवडणूक हो, लढवायला. हो. ते तर ठीक आहे. त्याचा मी उल्लेख देखील केला. आता मी केला होता, की त्यांना मी यासाठी म्हटलं होतं, की कारण की तर ते तिथून लढतच होत्या रायबरेलीतून. तर मी सोनियाजींना म्हटलं, की "तुम्ही रायबरेलीतून तुमची फॅमिली सीट आहे, सहज क्रेडिट मिळेल. तुम्ही कर्नाटकमधून साऊथमधून जिंकून या. साऊथमध्ये काँग्रेसचं मी नेहमीच जे केलं ते काँग्रेसच्या हिताचंच केलं. जेव्हा जिंकल्या, तेव्हा काँग्रेसच्या हितामध्ये सोनिया गांधींना मी म्हटलं, की बघा इंदिराजींनी सुद्धा एक चूक केली होती. आता तुम्ही चुकीचं काही करू नका, की साऊथमधून तुम्ही रिझाइन केलं आणि मग इथे आपली कॉन्स्टिट्युएन्सी पकडणार. तुम्ही कर्नाटक ठेवा तुमच्या स्वतःकडे आणि रायबरेलीत प्रियंकाला आणा ना, कारण की प्रियंका तुमची इलेक्शन इन्चार्ज राहिली आहे. तिला माहितीही आहे.
परंतु दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी पाहिलं तर मी तिला नाही आणलं. अजून दुसरा कोणाला नाही, आणलं. बेल्लरीमध्ये त्यांनी रिझाइन हो, केलं होतं. बेल्लारीतूनच. तर एकीकडे केरळ आहे परंतु आणि प्रियंका एकीकडे गांधीला ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये यायला एवढा वेळ का लागला? आता तो फॅमिलीचा विषय आहे. तोही वेगळा विषय आहे. मी पुस्तकात नाही लिहिलंय, की तो फॅमिलीचा निर्णय होता, की मुलीला नका येऊ देऊ, फक्त मुलाला येऊ द्या. परंतु नंतर आल्या त्या, म्हणजे मागे हो, चालत मग ते असतात. जरा असं दिसतंय नाव चालत नाही आहे एकाने, तर मग दोघे चालवूया. परंतु प्रियंकेची स्वतःची नेहमी इच्छा होती राजनीतीमध्ये येण्याची हो, बिलकुल होती. आणि राहुलची अजिबात नव्हती. कारण की मी एम-पी बनण्याआधी मला काही माहीत नाही त्यांच्याविषयी. कारण की प्रियंकाचं एवढं होतं, की जेव्हा राजीवजी प्राईम मिनिस्टर होते, मी जनरल सेक्रेटरी होतो. तर कधी-कधी आम्हाला 2ही वाजायचे डिनरशिवाय. मग ते आतमध्ये जात होते आणि तिथून मग जेवण उरलेलं आहे ते टेबलवर घेऊन यायचे. तर मी म्हटलं झोपले असतील, तर म्हणे की नाही मुलगी अजून वाट पाहत आहे. तर याचा अर्थ आहे की त्या काळापासूनच ती पाहत होती की यांचं खूप मेहनतीचं काम आहे. 2-2 वाजेपर्यंत. तर आणि ती येत-जात सुद्धा होती की कधी पाहिला की हे एवढ्या वेळेपर्यंत काम करत आहेत का? तर एक ॲप्टिट्यूड मी तिच्यात पाहिला होता. आता ऐकलं आहे, की सोनियाजींचं आरोग्य तेवढं चांगलं नाही राहत म्हणून त्या रायबरेलीतून नाही लढणार आणि प्रियंका तुतीन लढेल. आता ते त्यांच्या घरातला विषय आहे. त्यात आम्हाला काहीच नाही बोलायचं. तुम्ही तर घराला ओळखता चांगल्या तऱ्हेने. हे बघा, आपण पॉलिटिकल विषय करतो आहोत. घराची गोष्ट नाही. घराची गोष्ट कधीच त्यांच्याकडे येणार नाही आम्ही. त्यांच्या घरातला आणखी एक मेंबर आहे रॉबर्ट वाड्रा. हां, मला त्यावर काही नाही नाही, बोलायचं. त्यांनी हे म्हटलंय, की त्यांची राजनीतीत येण्याची येऊ इच्छा द्या आहे. आता ते सगळ्यांना त्यांनी हे ते म्हटलंय, की मी पब्लिकमध्ये एवढं काम केलं आहे, की मी जर आलो तर नक्कीच चांगला परफॉर्म करीन. हे बघा, ते लाखो लोकं राजनीतीत येतात. लाखो लोक. आमचे इलेक्टेडचं किती लाखो लोक आमच्या पंचायत राज्यात तर 10 लाख वा 30 लाख लोक आहेत. 10 लाख तर ते लेडीज आहेत. तर लाखो लोक, ब्लॉक, डिस्ट्रिक्ट, एम-एल-ए हजारो लोक आहेत. तेही नाही, पॉलिटिक्समध्ये आहेत. जेव्हा परिवारातील लोकं तर मोठी-मोठी जबाबदारी सांभाळतात ना, तर तुम्हाला नाही वाटत ते सांभाळू शकतात? आता जेवढे आहेत तेच तर त्यांनीच सांभाळावं. तुमच्या हिशोबाने कोण असता, जर तो लीड करू शकला असता पार्टीला, पुढे घेऊन जाऊ शकला असता? आता ही लढाई तर 6-7 वर्षांपासून सुरू आहे. राहुल गांधीजींना आम्ही इलेक्ट केलं. सोनियाजींची इच्छा होतीच. त्यांनी त्याला ते व्हाईस प्रेसिडेंट बनवलं. त्यानंतर तर सर्वांनी प्रेसिडेंट बनवलं. आम्ही त्याचे सपोर्टर होतो प्रेसिडेंट बनवण्यात. परंतु अर्ध्या रस्त्यातच रिझाइन केलं आणि अर्ध्या रस्त्यातच रिझाइन कशावर केलं हे मी नाही सांगणार. ते मला चांगलं नाही वाटत. राहुल गांधी बाहेर जाऊन आपल्या देशाची प्रतिमा खराब करतायत. तुम्हाला काय वाटतं हे कसं सांभाळू शकतील सगळं? हे बघा, जेव्हा मी ज्युनियर मिनिस्टर बनलो होतो 31-32 वर्षाच्या वयात, तर आम्हाला हेच सांगितलं होतं, की जेव्हा विदेशात जाल, तेव्हा ना आपल्या देशाविषयी काही चुकीचं बोलायचं, ना आपल्या देशवासियांच्या विषयी चुकीचं बोलायचं आणि ना सरकारच्या विषयी काहीही बोलायचं. कारण की विदेशात तुमचे मित्र देशही आहेत, शत्रू देशही आहेत. मग ते तुमच्या गोष्टी काढणं सुरू करतील. तुम्हाला कोट करतील, की भाऊ भारतीय आला होता, तो म्हणत होता भारताच्या विषयी, तिथल्या सभ्यतेविषयी, तिथल्या कल्चरविषयी, तिथल्या कास्टिझमविषयी, तिथल्या कम्युनलिझमच्या विषयी. तर हे आमच्या देशातील आतील मुद्दे आहेत. आम्हाला स्वतःला हे ठीक करायचे आहेत. विदेशाला, जगाला यात नाही इन्व्हॉल्व करायचं. जशी तुमची ट्रेनिंग झाली, तुम्हाला कोणी सांगितलं, की काय काम करायचं आहे, काय नाही करायचं आहे, काय बोलायचंय, काय नाही बोलायचंय, विदेशात काय बोलायचं आहे, कसा व्यवहार करायचा आहे, तर त्यांना कोणी शिकवलं नाही का? जेव्हा माइंडसेट बनतो, की मला सर्व काही माहिती आहे, सर्व जगाविषयी, तर त्याचा उपाय काय आहे? हे तर ते म्हणतात, की मोदीजींना काहीच माहिती नाहीये, मला सगळी माहिती आहे. त्यामुळे मोदीजी मला घाबरतात. बघा. आता हे त्या दोघांना ठाऊक कोण कोणाला घाबरतात.